हा पूर्ण आठवडा हेल्दी रेसिपीजची मी सिरीज घेऊन आलेली आहे आणि आजचा आपला चौथा व्हिडिओ आहे. तर आज आपण हेल्दी हाय प्रोटीन ब्रेकफास्ट रेसिपीज बघणार आहोत. दोन रेसिपीज बघणार आहोत. सगळ्यात पहिली म्हणजे ओट्सचे चिला किंवा ओट्सचं पॅनकेक तुम्ही म्हणू शकता. तर मुलांना जर पॅनकेक वगैरे म्हटलं की जास्त आवडतं, तर ओट्स आणि बेसनचा चिला आहे. आणि दुसरा पदार्थ किंवा दुसरा ब्रेकफास्ट म्हणजे ते पण हाय प्रोटीन मुगाचे अप्पे आहे. आहे ना? दोन्ही रेसिपीज हाय प्रोटीन आहे, हेल्दी आहे आणि सकाळच्या घाईमध्ये पण पटकन होणाऱ्या आहे. तर आजच्या आपल्या या हाय प्रोटीन ब्रेकफास्ट रेसिपीजला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अगदी साधी, सोपी, मस्त, हेल्दी, पौष्टिक रेसिपी सुरू करूया. त्यासाठी एका मोठ्या बोलमध्ये 1 कप ओट्स घेतले. हे जे रेग्युलर ओट्स असतात किंवा रोल्ड ओट्स असतात ना, ते घ्यायचे आहे. कुठल्याही फ्लेवरचे वगैरे जे मिळतात ते नाही घ्यायचे, साधे ओट्स घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये पाव कप बेसन घातलं. बेसनामुळे आपल्या या चिल्याला छान बाइंडिंग येते आणि प्रोटीन सोर्स पण मिळून जातो, म्हणूनच यामध्ये बेसन घालायचं. त्यानंतर भरपूर भाज्या घालायच्या आहे, ज्यामध्ये मी 1 कांदा, 1 टोमॅटो, शिमला मिरची, त्यानंतर गाजर घातलेला आहे, अ, मटार आहे, कोथिंबीर आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं, थोडीशी हळद, 1 चमचा तिखट घातला, थोडंसं धणे जिरे पूड, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला असंच मिक्स करायचं आणि नंतर पाणी घालून मिक्स करून घेऊ. तर आता यामध्ये कितपत पाणी घालायचं, आपल्याला हा पॅनकेक छान स्प्रेड करता येईल तव्यावरती, तितकं आपल्याला पाणी घालायचं आहे, तितपत आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी पाऊण कप इतकं पाणी घातलं. थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर हे बघा, पाऊण ते 1 कप पाणी लागतं. आणि आता याला ना 10 मिनिटं आपण बाजूला ठेवू. कारण हे जे ओट्स आहे हे पाण्यामध्ये भिजल्यानंतर थोडेसे छान चिकट होतात आणि जेव्हा आपण चिला वगैरे करतो तो तुटत नाही. तर बघितलं, आता आपण हे 10 मिनिटं ठेवून दिलेलं होतं आणि 10 मिनिटानंतर इथे एका पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये हा चिला पसरवून घ्यायचा आहे. तर हा ओट्सचा चिला जो आहे तो अप्रतिम लागतो. तुम्ही याला पॅनकेक म्हणा किंवा पराठे म्हणा, थालीपीठ म्हणा, अ, ओट्सचं थालीपीठ म्हटलं ना तरीही चालेल. आता हे या पद्धतीने पसरवून यावरती झाकण ठेवू आणि खालची जी बाजू आहे ती छान 1-2 मिनिटं भाजून घेऊ. तर हे बघा, इथे 2 मिनिटं झालेले आहे. गॅस मी मीडियम ठेवला होता आणि आता याला पलटवून घेऊ. तर बघितलं ना किती सुंदर कलर आलेला आहे. मस्त दोन्हीकडून खरपूस छान भाजून घ्यायचं आणि आपला हा ओट्स, बेसनचा आणि भरपूर भाज्या घालून केलेला चिला तयार आहे. आता हे जे मटार आहे ते आजूबाजूला निघत आहे. पण जर एक काम करू शकता तुम्ही, हे जे मटार आहे ते थोडेसे क्रश करून घालू शकता किंवा मिक्सरमध्ये अगदी थोडंसं ओबड-धोबड बारीक करून घ्यायचं आणि नंतर घालायचं. तर आपला चिला तयार आहे. सोबत मी जे आवळ्याचं लोणचं आपण तयार केलं होतं आंबट, गोड, तिखट, ते यासोबत सर्व्ह केलं आहे. अप्रतिम लागलं यासोबत खाल्ल्यानंतर. तर या दोन्ही रेसिपीज तुम्ही नक्की करून बघा. चला, तर आजची आपली एक ब्रेकफास्ट रेसिपी झाली. आता दुसरीकडे वळूया. तर आता मी दुसरा पदार्थ करत आहे, हाय प्रोटीन अप्पे. ही अप्प्याची रेसिपी पण अगदी सोपी आहे. त्यासाठी मी 1 कप मोड आलेले मूग घेतलेले आहे. हे मूग कच्चेच आहे आणि मुठ्ठीभर असे पालक आहे. दोन्ही पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पालक 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण भरपूर माती असते. त्यानंतर याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालू आणि सोबतच यामध्ये मिरची घालायची होती, तर ती मी विसरली. नंतर मी यामध्ये 3 मिरच्या घातल्या. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली किंवा तुम्ही आलं आणि लसूण जर पेस्ट नसेल ना, तर आलं आणि लसूण पण घालू शकता. 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं आणि याला छान बारीक करून घ्यायचं. शक्य असेल तितकं बारीक करायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू. थोडीशी हळद मी इथे घातलेली आहे, नाही घातले तरी चालेल. त्यानंतर अर्धा चमचा तिखट घातलंय. आपण मिरची घातलेली आहे, जर तिखट नाही घातलं तरीही चालेल. त्यानंतर थोडीशी साखर घातली, अर्धा चमचा, आणि 1 चमचा तीळ यामध्ये घातलेले आहे. इथे 1 लिंबाचा रस पिळून घेऊ. आता अप्पे म्हटलं ना, की थोडेसे ते फुगायला पाहिजे, म्हणून यामध्ये आपण यातला फर्मंट वगैरे करणार नाहीये. इन्स्टंट अप्पे करत आहोत. तर म्हणूनच यामध्ये 1 लिंबाचा रस मी घातला, मीडियम साइजचा लिंबू होता. आता यामध्ये
प्रोटीन सोर्स अजून वाढवण्यासाठी मी थोडासा पनीर किसून घालत आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. पण इथे मी थोडासा पनीर घातला. त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून इतका रवा घालायचा आहे आणि 2 टेबलस्पून इतकं बेसन पण घालायचं आहे. तर रवा घालताना तर मी दाखवलं, पण बेसन घालताना मी दाखवलं नाही. तर यामध्ये 2 टेबलस्पून इतकं बेसन सुद्धा घाला. त्यामुळे काय होते, आपले जे अप्पे आहे ना, ते छान त्याला बाइंडिंग येतं आणि फुलतात सुद्धा चांगले. तर आता हे बघा, हे छान मिक्स करून घेऊ आणि याला एक 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवू. कारण यामध्ये आपण रवा घातला आहे, तर तो रवा चांगला फुलतो आणि बेसन वगैरे पण हे सगळं छान यामध्ये मिक्स होतं. तर एक इथे 10-15 मिनिटं झालेले आहे. आपल्याला याचे अप्पे बनवायचे आहे. त्याआधी यामध्ये आपल्याला इनो किंवा फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. तर जोपर्यंत आपण हे फ्रूट सॉल्ट घालणार नाही तोपर्यंत हे जे आपण यामध्ये लिंबाचा रस वगैरे घातलेला आहे तर ते फर्मंट होणार नाही आणि आपले अप्पे जे आहे ते फुगणार सुद्धा नाही. तर इथे 1 चमचा मी फ्रूट सॉल्ट घातला. इथे क्वांटिटी पण बऱ्यापैकी आहे त्यामुळे. त्यानंतर अप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं, थोडी मोहरी आणि थोडेसे तीळ घातले दिसायला छान दिसावं म्हणून. आणि आता हे अप्प्याचं बॅटर यामध्ये घालू आणि दोन्हीकडून छान परतवून घेऊ. आता कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटं याला छान शिजवून घ्यायचं एकीकडून. तरच हे अप्पे छान पलटतात. जर तुम्ही घाई केली आणि वरचं बॅटर किंवा आतमधलं बॅटर थोडंसं ओलसरच असताना याला पलटवण्याचा प्रयत्न केला, तर ते पलटणार पण नाही आणि पलटवताना ते तुटणार सुद्धा. म्हणून छान 2 ते 3 मिनिटं अजिबात याला हलवू नका. छान याला झाकून ठेवा आणि त्यानंतर याचं झाकण काढून याला पलटवण्याचा प्रयत्न करा. जर पलटत नसेल तर परत 1-2 मिनिटं ठेवा आणि त्यानंतर पलटवा. पलटवताना पण वरून थोडंसं तेल घालायचं, म्हणजे छान पलटवल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण छान खरपूस हे भाजले जातात. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. छान दोन्हीकडून मस्त खरपूस भाजून झालेला आहे. तर आता आपले हे अप्पे पण तयार आहे. आता हे आपण सर्व्ह करू. हे मी टोमॅटो केचप सोबत सर्व्ह केलेलं आहे. तुम्ही अप्पे चटणीसोबत, हिरव्या चटणीसोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत पण एन्जॉय करू शकता. तर आजच्या या दोन्ही रेसिपीज, दोन्ही हाय प्रोटीन ब्रेकफास्टच्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करायला विसरू नका. या दोन्ही ब्रेकफास्टच्या रेसिपीज तुम्ही फक्त ब्रेकफास्टमध्येच नाही तर डिनरमध्ये वगैरे पण करू शकता. मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि संध्याकाळी चहाच्या वेळेस वगैरे पण एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला आजच्या दोन्ही रेसिपीजपैकी कुठल्या रेसिपीज आवडल्या हे मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपीज आवडल्या असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.